तुम्हाला ही भरलेली खेकडी करायची आहेत का? पण अगदी सोप्या पद्धतीत. तर चला, आज आपण ते राधिकास किचन मध्ये एकदम सोप्या पद्धतीत पाहूया. नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसेच जर राधिकास किचनचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर इथे खेकडे स्वच्छ करून घेतले आहेत. इथे खेकड्याच्या नांग्या वाटून घेतलेल्या आहेत. तिथे बेसन भाजून घेतलं आहे. तिथे खेकड्याचा मेंदू आणि कोथिंबीर इथे मी वाटून घेतलेला आहे. अर्धा स्पून धनेपूड, घरी केलेला गरम मसाला, हळद, घरचा लाल तिखट मसाला आणि मीठ. तर आता बेसन मध्ये आपण मीठ घालून घेतलं आहे. लगेचच धनेपूड, घरचा वाटलेला गरम मसाला, हळद, घरचा लाल तिखट मसाला, हे सगळे तुमच्या आवडीनुसार आहे, कमी जास्त करू शकता. इथे वाटलेला मसाला, कोथिंबीर, जो आपण त्याचा मेंदू काढून घेतला होता तो, आणखीन ज्या आपण नांग्या वाटून घेतल्या होत्या त्याचं पाणी. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. बघा, खूप पातळ ही करायचं नाही, मिडियम ठेवायचं. नक्की ह्या पद्धतीत एकदा करून पहा. इथे मी आणखीन चव येण्यासाठी बेसन भाजून घेतलं आहे. तुम्हीही सेम असं करून घ्या. आपण नेहमी बेसन तसंच घेतो. ह्या पद्धतीत एकदा करून पहा. व्यवस्थित हे मिक्स करून घ्या. बेसनच्या ज्या गाठी झाल्या आहेत त्या अशाच हाताने फोडून घ्या. खूप टेस्टी होत्या तसा भरलेला खेकडा. व्यवस्थित हे मिक्स करून घ्या. आता मिक्स करून झालं आहे. तर इथे थोड्या बेसनच्या गाठी राहिल्या आहेत. तुम्ही ते व्यवस्थित चाळून घ्या. पहा, हे आता अशा पद्धतीत भरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे खेकड्याचा मेंदू पूर्ण बाहेर नाही काढला तरी चालेल. तो आतमध्ये ठेवून त्याच्यावरून ही स्टफिंग अशी भरली तरीही चालतं. पण मी ह्याच्यामध्ये सगळीकडे टेस्ट लागावी म्हणून काढून घेतला होता. पहा, सेम ह्या पद्धतीत भरून घ्यायचा. बघा, पहा, बघा मी कशी भरून घेत आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन मसाले ऍड करू शकता. मी ते जास्त मसाले ऍड केले नाहीत. आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ हे ऍड करू शकता. मी केलं नाहीये. बघा, इथे आपले खेकडे भरून झाले आहेत. आता आपण खेकडे स्टीम करून घेणार आहे. त्याच्यासाठी गॅस ऑन करून घेऊत. आणखीन पाणी होतं ह्याच्यामध्ये. आता पाण्याला एक उकळी येईस्तोवर थांबू.
आता पहा इथे पाणी तापलं आहे, वाफ ही तयार होत आहे. आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवत आहे. ह्याला 20 ते 25 मिनिटं असं स्टीम करून घ्यायचं मिडियम फ्लेमवरती. आता पहा 20 मिनिटानंतर स्टीम झाले आहेत व्यवस्थित सगळी. आता आपण इथे ह्याला भाजून घेणार आहे. आता पहा इथे आपण भिडाचा तवा घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊ. आता इथे तेल घालून झालं आहे आपलं. आता ह्याला भाजून घेऊत आपण. पहा पहिला आपण असं ठेवून देणार आहे. पहा ही थोडी नवीन पद्धत आहे, पण एकदा नक्की करून पहा. एवढी टेस्ट लागते ना भयानक. एकदा नक्की ट्राय करा. आता आपल्याला ह्या ठिकाणी एक 6 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवरती अशीच भाजून घ्यायचे आहेत. आता आपण ह्याला झाकून घेऊ. आता पहा इथे ह्याला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं. पहा आता ह्या ठिकाणी भाजलं आहे. आता सेम आपण उलट करून घ्यायचं आणि ह्या ठिकाणी आपण एक 5 ते 6 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. इथे थोडं तेल घालते. आता सेम इथेही झाकून ठेवायचं. एकदा ही नक्की रेसिपी ट्राय करा. खूप 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 टेस्टी लागते. पहा या साईडला जास्त धूर असल्यामुळे, पीठ असल्यामुळे लगेच धूर येतो. पहा इथे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि खाण्यासाठी तयार आहेत. एकदा नक्की ही रेसिपी करा आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा कशी झाली आहे. खूप 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 एवढी छान होते आणि खमंग एवढा छान येतो ह्याचा